आता कशाला नेता झालं पाहिजे? होणार नाही, होणार नाही. काय झालं पाहिजे म्हणतोय? काय होणार नाही म्हणतोय? मधली सुट्टी 1 तासाची आहे, तुम्ही तयार राहा. मग मारू आपण, समाधान होईपर्यंत. कुत्र्या, गप्पा. होतं ते, विनाकारण रागवता गरीबावर. सांगा, करेल, पण सांगा. मग पहा, कशी सेवा करतो. लोक पाय दाबता, मी काय काय दाबतो. कुंदा सेहगल, काय बळबळ करतो मूर्ख? फार काय काय करतो आहे. कमरेत लात घालते कुत्रा. मग काय क्या 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 कुत्र्यासारखं. चल मूर्ख. कुंदा निघ म्हणते तरी वनिता पुन्हा येते, कारण तिचं लक्ष अर्जुनवर असतं. आणि कुंदा आणि अर्जुनचं काहीतरी चालू असल्याच्या जाणवून ती पुन्हा येते. यावेळेस लिखित अर्जही देते. वनिता, कुंदा सहगल, माझी सुट्टी टाक. अर्जुन, चल आपण आज काहीतरी सेलिब्रेट करू. अर्जुन, कशाला दगडाकडून अपेक्षा करता वनिता मॅडम? संध्याकाळी फ्लॉप पिक्चर पाहू. फ्लॉप, मग एकांत 3 तास. वनिता बाबा, नाही जाऊ देत. एकटी कुठे? अर्जुन, एकटी कुठे आहे तू? मी आहे ना तुझ्याबरोबर. वनिता, मग तर बिलकुल नाही. अर्जुन, कुंदा मॅडम आल्या तर जाऊ देतील. जळत नसतील तुमच्यावर तर येतील. कुंदा तोंड वाकडे तिकडे करते. तोंडातल्या तोंडात शिव्या देते. अर्जुन, काही जळालं का? येतो आहे वास. कुंदा बरोबर म्हणते मी. तुला कुत्रा. वास आला बापाचा. जीव जळाला असेल त्याचा. वास असेल बिचारेनं. पाठवलंय शिकायला. काय करतो कार्टा? प्रेमळ असेल बाप. नाहीतर अशा मुलाला आपटून मारता. मला वाटलं जाणीव नाही, कळत नसेल. पण कळतं, पण स्वार्थ सुधरू देत नाही. माहिते, बापचं बिचाऱ्यांचं मन जळतं. कुत्र्याला कळतं, पण वळत नाही. आणि विचारतो वरून मूर्ख, वास येतो का? कुंदा सहगल, एक मूर्ख, दुसरा बेअक्कल. मी कशाला जळेल? तू का सलमान आहे की भेटला दुसरीला? वनिता, नाही जळत ना? मग सिद्ध कर. ये आमच्या बरोबर. तुला चांगली मुलगी समजता बाबा? अर्जुन बाबा, समजदार नाही तुझे. हो रे कुत्र्या, मला चांगलं समजता म्हणून म्हटला मत. अर्जुन, नाही, नको जळू तिचावर. तिला मुलाबरोबर कुठे जाऊ देत नाही. मुलामुलाचं फिरणं सामान्य आहे आमच्या पिढीत. तुमच्या पिढीचे लोक विनाकारण ओव्हर रिॲक्ट करता. कुंदा सहगल, माझी कोणती पिढी आहे कुत्र्या? 2-4 महिने असेल मोठी तुझ्यापेक्षा, तर पिढी बदलली का? तूही काही लहान नाही. 35 वर्ष वय आहे. वनिता, 35 वर्ष वय आहे त्याचं, कमीत कमी. वनिता, 35 काही 50 असू दे, तुझ्याबरोबर फिरतो आहे का? बायको लहान असते नवऱ्यापेक्षा. तुझं वय जास्त आहे म्हणून तुला मोठं वाटतंय. आता तुझ्यापेक्षा लहान मुलाकडे पाहू नकोस असे ना? विनाकारण मोहभंग होईल. तुझ्यासाठी विधूर नाही तर म्हातारी चांगले नवरे होतील. ते शरीरानं आणि तू मनानं थकलेली आहे. आणि जळत नशील तर ये माझ्याबरोबर. पिक्चरला नाही आली तर समजेल मी समजायचं ते.